दरम्यान नाशकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर 7 जणांवर आरोप आहेत, मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची यामुळे अडचण झाली आहे। 2-4 नासके आंबे निघाले म्हणून अख्ख्या झाडावरच कुऱ्हाड मारली जाते की काय असा प्रश्न नाशिक आयटी कंपनीतल्या घटनेवर पडू लागला। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधल्या नामांकित आयटी कंपनीचं युनिट बंद होण्याच्या तयारीत आहे। या कंपनीत आरोपांनुसार 7 जणांनी 9 जणांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न केला। तक्रारीनंतर या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आहे। सरकार एकीकडे कारवाई करत असताना सत्ताधारी भाजपच्याच लोकांनी संबंधित कंपनीवर मोर्चा काढलाय। विसंगती म्हणजे एकीकडे सरकार आणि पोलीस या प्रकरणावर कारवाई करत असताना सत्तेतीलच भाजप कार्यकर्त्यांनी कंपनी बाहेर आंदोलन केलं। तेव्हापासून कंपनी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्यामुळे कंपनीनंच काही कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे। आणि आता दुसरीकडे पत्रकारांना आयटी कंपनी नाशिकमधून घालवायची आहे का? तुम्ही या मुद्द्याला इतकं मोठं का करताय असा सवाल भाजपला करण्याऐवजी भुजबळ पत्रकारांना करताय। अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? नाशिकच्या मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली, त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे। जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल। पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी तर अजिबात येणार नाही, असलेल्या जातील।